चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनबाबत ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली। राकेश अहिरे यांनी 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा देखील दावा केला। राकेश अहिरे यांच्यासोबत शक्ती ढोमसे यांनी फोनवरून संपर्क साधल्याची देखील माहिती मिळते आहे। आमच्या काही 100च्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं? अहो 1000 म्हटले तुम्हाला मी 1000। अहो कुठं 1000 तर काय 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ। 11,000 कुठं 1000 कुठं? किती मतदान होईल म्हटलं 11,000 नाही आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना। आमचे 1000 कुठं लागायचे आमचे? नाही पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं। बागुलला 13,642 मतदान आहे। कोणाला? बागुलला 13,642। हो डायरेक्ट कन्फर्म? कन्फर्म। अरे बापरे, डायरेक्ट 13,642। काय बात करतो? मग मी काय म्हणतो 2-4 लाख रुपये मला देतो 1000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग। 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो। आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत। त्यांचा फोन मला याच्यासाठी होता की तू जर मला 1 कोटी देतोय तर तुझी वोटिंग आम्ही 11,15,000 पर्यंत नेऊन नेऊ। आणि त्याचा अजून एक दावा असा आहे की आमचा बीजेपीचा जो कॅन्डिडेट आहे वैभव काहीतरी बागुल आहे काहीतरी, तर तो आजच आमचा निवडून आलेला आहे। एवढी त्याला विचारलं शाश्वती कशी, तर त्याचं म्हणणं असं झालं की आमचं मशीनवाल्याशी बोलणं झालेलं आहे आणि तुम्ही जर बोलले 1 कोटी दिले तर आम्ही तुम्हाला हे 11,15,000 पर्यंत घेऊन जाऊ। त्यांनी जो दावा केला आहे भविष्यात समजा त्यांचा उमेदवार जर येतोच आहे तर लोकशाहीवर प्रश्न आहे का बाबा लोकांनी मतदान करायचं कशासाठी, कारण यांनी जर सेटिंगच केलेली आहे तर। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड सापडली आहे। सुदर्शन कदम यांच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख जप्त केले। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रक्कम सापडली आहे। जयसिंगपूर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीमध्ये हे पैसे सापडले। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केली। पैसे सापडले त्या दरम्यान सुदर्शन कदम यांचा मुलगा प्रथमेश कदम गाडीत होता। सायनाथ चौकात सुदर्शन कदम यांच्या गाडीमध्ये पैसे असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुते यांच्याकडून 50 कोटींची ऑफर दिल्याचं विधान अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटील यांनी आता केलेलं आहे। एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही असं देखील जयसिंह मोहिते म्हणाले। ठीक आहे तू सर बायानला दादा मला खात सर मी म्हणलं ठीक आहे हो आपण शब्द द्यावा उत्तमरावला। मी म्हणलं ठीक आहे तू शब्द आणि शब्द दिला। उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले, तो मला शब्द दिल्यामुळं मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो फक्त तुम्ही सांग करा। 50 कोटीवर बाहेर पडले माझ्या, पण हे झालं तुमचा खासा आमदारांना पाहणार पण हे विसरू नका माझ्या 50 कोटी तुम्ही द्यायचे मला। राज्यातल्या 19 नगर परिषदांमधील निवडणुका या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। न्यायालयीन याचिका प्रलंबित आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। बारामती महाबळेश्वरसह 19 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित झाली। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका कुठे कुठे पुढे ढकलल्या। महाबळेश्वर, फलटण, पंढरपूर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गुस, बाळापूर, धर्माबाद, मुखेड, तळेगाव, बारामती, अंजनगाव, सुरजी, पूर्णा, जिंतूर, अंबरनाथ या ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। निधीला काट मारायला तुझ्या बापाच्या घरचं आहे का असं वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं आहे। धाराशिवमधल्या प्रचार सभेत ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा आता साधलेला आहे। तर निधीबाबत इशारा देताना अजितदादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंनी चांगलाच समाचार घेतला। मी ऐकतोय
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे, माझ्या माणसाला काट मारली तर निधीला काठ. तुझ्या काय बापाच्या घरचं आहे? दुसरं म्हणतंय तिजोरीची चावी आमच्या हातातली असली, तुमच्या हातात असली तर तिजोरीचा मालक आमचा आहे, बघतो निधी कसा देतोय. तिसरं काय म्हणतंय, तिजोरीची चावी तुमच्याकडे असली, तिजोरीचा मालक तुमच्याकडचा असला तरी मधला पैसा आमच्याकडे आहे. आहार कशाला हा नवो यांना.